नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी किरण गुरुजी. आज आपण बघणार आहोत एक महत्त्वाची न्यूज. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून 6 मार्च पासून म्हणजे 6 मार्च 2026 पासून जिष्णू देव वर्मा यांची निवड झालेली आहे किंवा नियुक्ती झालेली आहे. आता बघा, साधे सिंपल गोष्ट लक्षात ठेवा की आपण आजच्या लेक्चरमध्ये काय कव्हर करणार आहोत. तर एक राज्यपाल पद आपल्या महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण मानलं जातं, कारण की महाराष्ट्राचा तो प्रमुख म्हणून ओळखला जातो. आता या राज्यपाल पदावरती कोणीतरी जर नवीन व्यक्ती येत असेल तर ती न्यूज आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते. म्हणून महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णूदेव वर्मा आता हे या ठिकाणी बदलून आलेत. बदलून आल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी काही 4-5 जणांची बदली झालेली आहे, ते पण आपण बघणार आहोत. दुसरी गोष्ट, घटनेमध्ये या बदलीबद्दल काय दिलेलं आहे किंवा यांच्या नियुक्तीबद्दल काय दिलेलं आहे हे सुद्धा आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. कारण की जेव्हा एखादं घटनात्मक पद नियुक्त केलं जातं किंवा त्या ठिकाणी बदली केली जाते, डेफिनेटली तो पॉईंट आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. तो महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आता बघा, हे आहेत जिष्णू देव वर्मा. ऍक्च्युली हे मूळचे त्रिपुराचे आहेत. ठीक आहे, मूळचे त्रिपुरा हे आहेत. एका त्रिपुराच्या रॉयल खानदानाशी हे बिलॉंग करतात. त्रिपुराचे ते उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा 2023 पर्यंत त्यांनी काम पाहिलं होतं. आणि त्यानंतर त्यांना केंद्र सरकारने तेलंगणामध्ये पाठवलं. ते तेलंगणाचे राज्यपाल होते. आता मी इथं केंद्र सरकार यासाठी म्हणतोय कारण की एक लक्षात घ्या, जिष्णू देव वर्मा जे आहेत हे मूळचे बीजेपीचे कार्यकर्ते. म्हणजे बीजेपी मध्ये जवळपास 1993च्या काळामध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि तिथून एक प्रॉपर त्रिपुरामध्ये बीजेपीचे कार्यकर्ते म्हणूनच त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. दिल्ली आणि त्रिपुरा या दोन्ही ठिकाणी त्यांचं चांगलं उल्लेखनीय काम होतं बीजेपीच्या थ्रू. पुढे जाऊन त्रिपुरामध्ये जेव्हा सरकार आलं बीजेपीचं, तिथं त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आणि महाराष्ट्रात नियुक्ती होण्याच्या आधी यांनी तेलंगणामध्ये काम केलं होतं. तर 2024 ते 2024 पासून ते आता इथं आपल्या महाराष्ट्रात येईपर्यंत 2026 पर्यंत म्हणजे साधारणतः 6 मार्च 2026 पर्यंत ते आपल्या महाराष्ट्र म्हणजे तेलंगणामध्ये होते. आता यांची नियुक्ती कोण करतं किंवा यांची बदली कोण करतं, तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काही महत्त्वपूर्ण असे मुद्दे आहेत, ते आपण पहिले समजून घेऊया. बघा, राज्यपाल हे जे पद आहे हे राज्यपाल पद घटनात्मक पद आहे, राईट. तर भारतीय राज्यघटनेचा भाग 6 मध्ये राज्यपाल पदाच्या तरतुदी आहेत. राज्यपाल पदाच्या तरतुदी, ठीक आहे. तर या तरतुदींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 153 आपल्या भारतीय राज्यघटनेचं एक कलम आहे 153. या 153 मध्ये स्पष्टरित्या सांगितलेलं आहे तो घटक राज्याचा एक संविधानिक प्रमुख असतो. तो घटक राज्याचा संविधानिक प्रमुख म्हणून काम करतो. ठीक आहे, लक्षात. त्याच्या सपोर्टला 154 मध्ये सांगितलेलं आहे की त्याचं एक मंत्रिमंडळ पण असेल. ठीक आहे, मंत्रिमंडळ. आणि त्या मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळ असेल म्हणजे मंत्रिमंडळाच्या सहकार्याने तो त्याचे कार्यकारी कार्य हँडल करेल. कार्यकारी कार्य तो एकतर स्वतः पारित पाडेल किंवा अप्रत्यक्ष दुसऱ्याकडनं करून घेईल. म्हणजे त्याला त्याचे कार्यकारी अधिकार 154 मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आणि आता इंटरेस्टिंग गोष्ट ते म्हणजे 155 मध्ये दिलेली की राष्ट्रपती यांची नेमणूक करतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता जनरली राष्ट्रपती यांची नेमणूक करतात, पण कोणाच्या सल्ल्यावरून? ठीक आहे, कोणाच्या सल्ल्यावरून? तर बघा, एक संकेत असा आहे, आपण संकेत पण बघू. आणि असा तो संकेत वापरला जात नाही. संकेत असा आहे, त्या राज्याच्या सीएम ला विचारून केलं जातं. ठीक आहे, सीएम ला विचारून केलं जातं. पण आता असं केलं जात नाही. आता केंद्र सरकारला विचारून केलं जातं. आता सिच्युएशन अशी आहे, आता संकेतच असा म्हणला जाऊ शकतो, पण हा अजून कुठं पुस्तकात लिहिला नाहीये, पण तो जनरली आपल्या डोळ्याने दिसतो ना की केंद्र सरकारला विचारून राष्ट्रपती यांची नेमणूक करतात. म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसला सगळ्यात पहिले म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसकडनं यांची ऍक्च्युअली लिस्ट येते, याला इकडे बदला, त्याला तिकडे बदला. राष्ट्रपती त्यानुसार काम करतो.
पंतप्रधानाचा सल्ला हा राष्ट्रपतीवरती एक प्रकारे बंधनकारक आहे. या बाबतीत नियुक्तीच्या बाबतीत तरी बंधनकारक आहे. ठीक आहे, राष्ट्रपती या सल्ल्याला फेटाळू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट की आर्टिकल 156 मध्ये काय सांगितलेलं आहे? आर्टिकल 156 मध्ये सांगितलेलं आहे की त्यांचा कार्यकाळ, आता जरी कार्यकाळ लक्षात घ्या, जरी यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असला, जरी यांचा कार्यकाळ 5 वर्ष असला सर्वसाधारणपणे, तरी पण या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, ठीक आहे, ते एकाच राज्यात, ठीक आहे, एक राज्यात ते 5 वर्ष राहू शकतात, किंवा या 5 वर्षाच्या काळात ते 2 किंवा 3 राज्यात सुद्धा काम करू शकतात. ते 2 किंवा 3 राज्यात सुद्धा काम करू शकतात. म्हणजे आता तेलंगणामध्ये सपोज 2024 पासून 2026 पर्यंत वर्मा यांनी काम केलेलं आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कदाचित त्यांचा पुढच्या 5 वर्षाचा जो रिमेनिंग काळ आहे तो त्यांना मिळू शकतो, किंवा पुन्हा नवीन 5 वर्ष मिळू शकतात, पुन्हा नवीन 5 वर्ष मिळू शकतं. म्हणजे थोडक्यात काय, जरी भारतीय राज्यघटनेत तात्पुरतं सांगितलं जरी असलं की 5 वर्षांचा कार्यकाळ कन्सिडर करावा, तरी सुद्धा, ठीक आहे, तरी सुद्धा, ठीक आहे, सर्वसाधारणपणे 5 वर्ष जरी म्हटलं असलं तरी सुद्धा, ठीक आहे, तरी सुद्धा राष्ट्रपतीच्या मर्जीवर असतं. त्यांचा कार्यकाळ हा राष्ट्रपतीच्या मर्जीवर असतो. त्यांचा कार्यकाळ कशावर असतो? तर राष्ट्रपतीच्या मर्जीवर असतो. ठीक आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, ठीक आहे, आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट की एक व्यक्ती 2 राज्यांचा राज्यपाल असू शकतो. लक्षात, एक व्यक्ती 2 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांचा सुद्धा तो राज्यपाल राहू शकतो. ही जी तरतूद आहे ती 7th अमेंडमेंट ऍक्ट द्वारे आली होती. 7वी घटना दुरुस्ती, 7वी अमेंडमेंट ऍक्ट हे सुद्धा लक्षात ठेवा की एक व्यक्ती 2 राज्यांसाठी 2 राज्यांचा राज्यपाल असू शकतो. आणि अशा 2 राज्यांचा जर राज्यपाल असेल तर त्याचं वेतन जे डिवाइड करण्याचं जे काम असतं, त्यांचं जे वेतन डिवाइड करण्याचं जे काम आहे, साधारणतः वेतन 3-3.5 लाख रुपये मिळतं. वेतन डिवाइड करण्याचं जे काम आहे ते राष्ट्रपती करतात, राष्ट्रपती विभागून देतात. तर हे जे सगळे पॉईंट्स आहेत हे मी तुम्हाला यासाठी लिहून देतोय कारण की हे सगळेचे सगळे पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहावं, कारण की तुम्हाला रोज एक करंट अफेअर्सच्या रिलेटेड असलेला महत्त्वपूर्ण टॉपिक जो आपल्या जीएससी रिलेटेड आहे तो आपल्या या प्लॅटफॉर्मवरती भेटणार आहे. त्यामुळे जर तुम्ही प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर लवकरात लवकर हा प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आम्ही जे काही अपलोड करू किंवा जे काही आम्ही या ठिकाणी लाईव्ह जाऊ त्यावेळेस तुम्हाला ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील आणि तुम्ही योग्य वेळेत सगळ्यात पुढे राहून सगळ्यात लवकर माहिती तुम्ही ग्रॅब करू शकता. तर आता बघा, भारतीय राज्यघटनेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे राज्यपाल पद महत्त्वाचं आहे आणि करंट अफेअर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे तर अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आता फक्त यांचीच बदली झाली का किंवा यांनाच या ठिकाणी पाठवलं का आपल्या महाराष्ट्रामध्ये? तर नाही. हे मूळचे कुठले होते? तर हे मूळ होते तेलंगणातले. तेलंगणात होते, पण आता ते कुठे आले? महाराष्ट्रात. मग यांच्यासोबत आणखी एक आहेत ते म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये, ठीक आहे, आर एन रवी हे पश्चिम बंगालला गेलेले आहेत. आर एन रवी कुठे होते पहिले? ठीक आहे, तर आर एन रवी हे तमिळनाडूला होते. तमिळनाडूवरून, ठीक आहे, तमिळनाडूवरून कुठे गेलेले ते? तमिळनाडूवरून डायरेक्ट पश्चिम बंगालला गेले. ठीक आहे, आर एन रवी. त्यानंतर बिहार मध्ये लेफ्टनंट जनरल निवृत्त, ओके, लेफ्टनंट जनरल निवृत्त सय्यद अता हसनैन यांची निवड झाली. त्यानंतर तमिळनाडूमध्ये राजेंद्र आर्लेकर यांना पाठवलं गेलं. आर्लेकर आधी केरळला होते. ठीक आहे, त्यानंतर लडाखमध्ये विनय कुमार सक्सेना हे होते. ठीक आहे, हे आलेले आहेत. पहिले ते दिल्लीला होते. ठीक आहे, दिल्लीला होते आणि आता हिमाचल प्रदेशमध्ये कविंदर गुप्ता, ठीक आहे, यांची निवड झालेली. त्याच्यामुळे आता हे जे 6 जण आहेत म्हणजे आपले जिष्णू देव वर्मा,
पश्चिम बंगालमध्ये आर्यन रवी, बिहारमध्ये सय्यद अता हसनैन, तमिळनाडूमध्ये राजेंद्र आर्लेकर, लडाखमध्ये विनय कुमार सक्सेना आणि हिमाचल प्रदेशमध्ये कविंदर गुप्ता ह्यांच्या जोड्या लावासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता परत एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो. तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की राज्यपाल जे आहेत हे राज्यपाल आपल्या खरंच म्हणजे त्यांच्या पदावधीच्या संदर्भात किंवा त्यांच्या इतर गोष्टींच्या बाबतीत, ठीक आहे, पदावधी किंवा त्यांचा कार्यकाळ किंवा त्यांच्या बदल्या यांच्या बाबतीत काही वाद निर्माण होतात. ठीक आहे, असे काही खास वाद निर्माण झाले होते. जसं फॉर एक्झाम्पल राज्यपाल हे जे पद आहे हे पद कोण अपॉइंट करते, तर राज्यपाल हे पद अपॉइंट केलं जाते राष्ट्रपतीद्वारे. राष्ट्रपती कुठं बसलेला असतो, तो केंद्रात बसलेला असतो. म्हणजे एक प्रकारे असं म्हटलं तरी चालेल की केंद्राचं राज्यावरती नियंत्रण राहावं यासाठी हे राज्यपाल पद तयार केलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रपतीच्या द्वारे हे पद नेमणूक केलं जातं. तर काही लोक याच्यावरती आक्षेप घेतात की हे पद म्हणजे एक प्रकारे गव्हर्नमेंट सरकार किंवा केंद्र सरकारच्या हातातलं पद आहे. राज्यामध्ये हे पद जाणून बुजून तयार केलं गेलेलं राज्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी. तर बघा साधी सिंपल गोष्ट आहे. आता याच्यामध्ये मी माझं मत सांगण्यापेक्षा तुम्हीच तुमचं मत नक्की सांगायचा प्रयत्न करा की खरंच राज्यपाल पद हे एक रबरी शिक्क्यासारखं पद आहे का, किंवा राज्यपाल पद हे खरंच एक केंद्र सरकारच्या हातातलं पद आहे का. ठीक आहे, कुठं कुठं असं वाटतं, कुठं कुठं किंवा कधी कधी तरी असं वाटतं की राज्यपाल पदाला जाणून बुजून एखाद्या राज्यामध्ये ट्रॅप करण्यासाठी किंवा एखाद्या राज्याच्या सरकारला विरोध करण्यासाठी पाठवलं जात असेल. परंतु ह्या गोष्टी होतात. असं होत नाही की एकदम एकदम दूधचा धुळा असल्यासारखा एखादा व्यक्ती यांनी त्याला पाठवलेलं आहे. कारण की जनरली राज्यपालाच्या बाबतीत दोन संकेत खूप भयानक आहेत आणि ते दोन्ही संकेत पाळले जात नाहीत. एक म्हणजे राजकारणातून हा व्यक्ती पूर्णपणे अलिप्त असावा. पण आजकालच्या काळात आपल्याला असं दिसतंय की राजकारणीच लोक राजकारणात खूप मोठं करिअर त्यांना पुढं करता येत नाही म्हणून राज्यपाल अपॉइंट केले जात आहेत. आणि दुसरा संकेत म्हणजे राज्याच्या सीएमला ऍटलीस्ट विचारलं गेलं पाहिजे. पण कधी कधी राज्याच्या सीएमला पूर्णपणे बाजूला ठेवलं जातं आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसमधूनच त्यांची अपॉइंटमेंट निघते किंवा तिथून लेटर किंवा तिथून शिफारस यांची होते. त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी असं लक्षात येतं की केंद्र सरकारचं यांच्यावरती जास्त नियंत्रण आहे या पदावरती, पर्टिक्युलरली राष्ट्रपतीचं किंवा केंद्र सरकारचं. यांना बदली करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. ठीक आहे, बदली करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. आणि त्यांचा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ फिक्स नाहीये. भले राज्यघटनेमध्ये सर्वसाधारण 5 वर्ष असं दिलं जरी असलं राज्यघटनेत, तरी सुद्धा यांचा कार्यकाळ असा फिक्स नाही आहे. ठीक आहे, राज्यांच्या यांच्या नियुक्तीमध्ये किंवा यांच्या बदलीमध्ये कसल्याच प्रकारचा रोल नाही. एक सगळ्यात महत्वाची दुःख गोष्ट आहे. हा पण एवढं आहे की केंद्राचं राज्यांवरती जे नियंत्रण असतं, ठीक आहे, ते मात्र या राज्यपाल पदातून तुम्हाला नक्की दिसतं. त्यामुळे कधी कधी तुम्हाला या राज्यपालांवरती राज्यपालांची भूमिका किंवा राज्यसेवेच्या पर्टिक्युलरली जे विद्यार्थी आहेत त्या राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी आता जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये राज्यपालाची स्थिती किंवा राज्यपालाची महत्व, राज्यामध्ये असलेलं महत्व किंवा राज्यपालाची भूमिका किंवा राज्यपालाच्या पदावधीबद्दलचा वाद आणि राज्यपालाची भूमिका म्हणजे राज्यपालाची दुहेरी भूमिका. आता राज्यपालाची दुहेरी भूमिका पण थोडंसं नीट समजून घ्या. एक म्हणजे हा राज्यामध्ये आल्यानंतर राज्याचा तो घटनात्मक प्रमुख बनतो, म्हणजे राज्यातील सगळे कार्यकारी अधिकार त्याच्या हातात असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यामध्ये, ठीक आहे, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये दोघांमध्ये असलेला जो एक दुवा आपण म्हणू, तो दुवा म्हणून सुद्धा याला काम करावं लागतं. ओके, याला दुवा म्हणून सुद्धा काम करावं लागतं. ही एवढी महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आज देत आहे. ऑब्व्हियसली आपल्या ऍप्लिकेशन्समध्ये, किरण गुरुजी ऍप्लिकेशन्समध्ये किंवा म्हणा युट्यूबचा जो चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा मी पूर्ण राज्यपालाची पूर्ण इत्तंभूत माहिती, राज्यपालाचे कलम, राज्यपालाच्या कामं हे सगळं दिलेलं आहे. तर त्यामुळे ते लेक्चर्स नक्की बघायचा प्रयत्न नक्की करा. ठीक आहे, एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर आणि ही छोटीशी इन्फॉर्मेशन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जाता नक्की सांगेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे जेणेकरून रोज चालू घडामोडीचे जे तुम्हाला लेक्चर अपलोड होतील ते तुम्हाला योग्य वेळेत मिळतील. धन्यवाद.